नमस्कार सर्वांना, दीपाली मिनी ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर बघा, माझं सकाळचं स्वयंपाकापासून ते संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी काय बनवलं होतं तर तो नक्की बघा। तर सर्वांना गुड मॉर्निंग। तर मी सकाळी अगोदर उठले, लगेच सर्व पारशी कामं करून घेतले, झाडून काढून घेतलं, झाडून फरशी सर्व सकाळची कामं करून घेतले आणि नंतर मग गादीवरलं सर्व नीट करून घेतलं। तर हा पसारा रोजच असतो, हे कामं रोजचेच असतात, सर्व आथरून काढणे ते सकाळचे कामं सर्व करून घेतले। नंतर स्वयंपाक बनवायला घेतला। तर पीठ अगोदर चुरून ठेवलं होतं, पीठ मळून घेतलं आणि मस्त अशा पोळ्या बनवून घेतल्या। तर मुलाला शाळेत जाण्यासाठी मस्त अशा पोळ्या बनवून घेतल्या, त्याला डब्याला पोळी आणि मस्त अशी तुरीच्या शेंगांची त्याला चटणी द्यायची होती, तर चटणी बनवून घेतली मी। तर ही तुरीच्या शेंगांची चटणी खूप छान लागते। तर मी तुरीच्या शेंगा भाजून घेतल्या आणि मस्त अशी ही चटणी बनवून घेतली, मिक्सरलाच फिरवून घेतली आणि तेल, जिरं, मोहरी आणि मीठ टाकून मस्त अशी चटणी खालीवरी करून घेतली। तर खूप मस्त लागते ही तुरीच्या शेंगांची चटणी। नंतर मग मी तुरीच्या शेंगांची आमटी पण बनवून घेतली। तर आमटी बनवण्यासाठी मी कढईमध्ये एक पळी तेल टाकलं, तेल चांगलं तापल्यानंतर जिरं, मोहरी, कोथिंबीर टाकून ही मस्त अशी आमटी बनवून घेतली। नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी बनवायला घेतली होती मस्त अशी दह्याची कढी। तर दह्याची कढी बनवण्यासाठी मी एक छोटी वाटी बेसन घेतलं आणि 4 चम्मच असं दही घेतलं आणि मस्त असं मिक्स करून घेतलं। तर खूप छान अशी कढी लागते दह्याची, खूप मस्त लागते आणि खूप सोपी रेसिपी आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा रेसिपीचा। तर मस्त असं हे मी मिक्स करून घेतलं, बेसन आणि दही असं हळद आणि मीठ टाकून घेतलं लगेच आणि मस्त असं 2 मिनटं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर कढईमध्ये 2 पळी तेल टाकलं, तेल चांगलं तापल्यानंतर जिरं, मोहरी चांगले तडतडून घेतली, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेतला आणि आता याला 2 मिनटं असं मिक्स करायचं आणि ठेचा, कोथिंबीर सर्व 2 मिनटं असंच भाजून घ्यायचं। खूप मस्त लागते ही दह्याची कढी। आणि नंतर हे मग मिक्स केलेली दही टाकून घेतलं आणि आता मस्त अशी कढीमध्ये जेवढी तुम्हाला बनवायची तेवढं पाणी टाकून घ्यायचं। मग मी पाणी टाकून घेतलं आणि मस्त अशी कढीला उकळी फुटू द्यायची। खूप मस्त लागते ही भातासोबत, पोळीसोबत। आणि नंतर पोळ्या बनवून घेतल्या। तर सर्व पोळ्या अशा मी बनवून घेतल्या आहेत। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। तर मी सर्व पोळ्या अशा बनवून घेतल्या। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।